आज सकाळच देखा किती म्हावरवाले निघाल्यात म्हावरा घेऊन. आमची आई पण आली. नाही बा वायशी मांडीला घेते बाजूला. झाड झाड ठेवून कुठे पण विकायचेच आहेत. काय तर काय फुकट मागतात काय बाहेर विकायचेच आहेत कुठं पण. वायशी मांडीला घेते बाजूला. आपल्या समोरच्या आज्ञाशी आई बाय. ही काय नुसती ही आहे काय मांडीला? हो ही आहे आपल्या जो ही नुसतीच मांडायला. निश्चित मांडीला. किती वाजता ही ओळखीच्या जागेत देतात नाही. मांडी ओळख तोडायची नाही. काय फुकट नाही. चांगली होती मांडी. ते भाऊ खायचं ना शिंगट्या बिंट्या घेऊन. कालवण मांडेला खातात ना. मी एकटीसाठी घ्यायची बेस नाही ना. एकटी करायचं. बरोबर. 17 वेळा किती करायचं. कागद बिगद बाय ओढती का ठेवू लावतो. इकनं काहीच नाही तिकनं जा. अरे आहे. तुमची आहेत काय? आमची नाही. गोवारी पाटणं येत आहेत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. तर सगळ्यांना शुभ सकाळच निघालो आणि गावातनं पण किती म्हावरेवाले निघाले होते देखले होत. सध्या जाम म्हावरा मरते आणि सरगणबद्दल पण चर्चा चालू आहे. सरगो पण मरते. सरगणचा सीझन आहे. पापलेट. तर आम्ही थोडाफार काय शेलबेल म्हावरा आहे आणि मंदिरात ती घेऊन आल्यावर गणेशनगर गावात. इथे काय गणेशनगर गाव आणि इकडची काही जबरदस्त खाडी दिसतं आमची. त्याच्या अगोदर या धुका दे का डोंगर पण नाही दिसत धुकामुळं. हा मच्छीला गेलेल्या होड्या आहेत त्या. हा सगळा शाप असला ना का आपला तो जंजिरा किल्ला पण दिसतो इथून. तो तिथं आहे तो आज चंद्र दिसताय का सूर्य दिसताय? सूर्य चंद्रासारखं दिसतंय. आता चंद्र स्वतः दिसतो. सकाळचं 8:30 वाजल्यात. सूर्यदेव या डागानी येताना आहे ना आम्हाला आता सकाळी मोर दिसला. मोर भरपूर दिसतात आणि बरेचसे पक्षी दिसतात इथून. मस्त वाटतं सकाळचं असं बाईकवर नाही येत आम्ही पण. कालो भोपलो आणि पडवाल दोघांची जोडी देखा कशी जमलंय. 2 ताना एकत्र राहिल्यात आणि तिकडे कुत्र पिसाळल्यात. जाम भुकतात. भोपलो येवाच्या आधी अशी फुलं येतात.
पडवाल, वाकडी तिकडी पडवाल, हे सगळं तानात ना. पडवाल, कालो भोपलो याच्यात लाईनीत मस्तपैकी एक जागेवर. आणि या लाईनीत वेगवेगळी झाडात पेरू, काजू, आंबा, फणस. आणि एक वर्षी गावात जवळ एंट्री आहे. हे का सगळे राशनला चालल्यात. कासेखोलच्या महिला यांचं राशन मजगावच भेटतं ना. चालत चालल्यात. असं चालत जायला लागतं गाववाल्यांना. कासेखोल मध्ये आम्हाला मच्छी संपवायला कोण नाही आता भेटणार वाटत. तर आता आम्ही कासेखोल गावात आलो. गणेश नगरला काही जास्ती खपला नाही तिकडं. आज आहे ना वार गुरुवार आहे, म्हणजे उपवासाचा दिवस आहे. उपवासाचा दिवस असल्यामुळं म्हावरा जास्त गणेशनगरमध्ये खपला नाही. आणि तेच आता कासेखोलला आल्या. आणि कासेखोलच्या महिला पण राशन आणावला गेल्यात बरेच. आणि अजून चालल्यात, बरेचसे निघाले तिथे का अजून रस्त्यावर पण बैसूनात. म्हणजे सगळे एकत्र होतात आणि सोबत जातात. ऐसा राशन बिशन आणावं दुसऱ्या गावात. तर आई गेलाय आता गावात इकाव. देखूया खपते काय तर. औरा सायलेन्स आहे ना की एक एक पक्ष्याचा पण आवाज ऐकावला येते. आणि आता एक वर्षी येताना पण रस्त्याने आहे ना बरंच पक्षी आम्हाला दिसला. चला आईने भोपलो आणलंय ते का कासेखोल कालो भोपलो. आणि ह्याचा पण थोडासाच खपला. 150 रुपयाचा. 150 रुपयाचा फक्त. हा या वस्ती घरात आमची. हे घेऊन आता जातो आम्ही चोरावल्या. संगतच होत्या. कुठे गेल्या होत्या आता? कुठे गेलेल्या बोल मी तर आता चोरवली गावात आल्या. आणि आयल्या पाऊस पण भेटलाय. बारीक बारीक पाऊस पडतंय. आणि काल बोलतं जाम म्हावरावाले आलते. ऐसाच मिक्स म्हावरा आणलेला बऱ्याच लोक आहे. तर आता पण काही जास्त खपल ऐसा वाटत नाही. गौरी मंदीला खपवायची आता मला. पाहिजे तुला द्या. हो तुम्ही म्हणजे मी त्यात हल्ला तो कासकोल्यात घेतला. त्या मावशीने ठेवला ते. तुम्ही कुठे चालला गावात? मारी गोल्ड बिस्किट कोण दिला आहे पुरो? तुम्ही घेतली चाय? सुंदर अशी चूळ. अर्धा जेवण गॅसवर आणि अर्धा जेवण चुलीवर. गवती चाय पण टाकले काय आतमध्ये? मामांनी मच्छी घेतली वाटतं.
तर आता गायमुख पन्हेळी गावात आल्या आणि बारीक बारीक पाऊस सुरू झालेला आहे. त्या पावसाने आम्हाला भिजावला. एकदम बारीक बारीक आहे, दिसणार पण नाही आपल्याला व्हिडिओत. कालं कालं ढगढेगा केल्यात पावसाने. आणि तिकडे आहे ना त्या साईडला डोंगर दिसतात, तिकडे ऊन पडलंय आणि इकडे पाऊस पडते बारीक बारीक. काल घेतल्यावर का नाही मुश्या? नको नको, काल मुश्या आलेल्या बोलतात. कोण आलेला मुश्या घेऊन? हा हा, आमच्याच गावात ना आलेल्या. मग काय हो, काय पाहिजे? ढोमे होती ती खपाली. वरती कपवतावणी येतो खाली. आम्हाला मुसे विषय नाही आली. देव काढते काय होते मग घरात नव्हतो आम्ही. म्हणून कोणा मांडीला माझ्याला द्यायचा जाणार नाही तो. ते पिशवी विशवी घर न्यायला. कधी आल्या मग गावाला? दोन हात ना, दोघा हात. कधी गेला जा उरावला असता. आता कशा काय बोलू गावाला आल्या? उद्या परवा घ्या. गणपती लहानाचे आहे. रोज आम्ही बघतो ही ती आई गाव. इकडे तिकडे फोटो. ते फोटो तुझं दिसतात हो. बाया म्हणते हीच नाही नरबत मावशी. हो त्यात चांगली 2-4 गावी झाली का. आता कधी जाणार मग? आता नाही, गाव झाली ना. हा, आता सर्व पित्री अमावस्या येते ना. चला बेस राहा. मांडीला मांडीला चाय घेतली आता मी. बाबू नाही घे. चाय आणि बिस्किट खाल्ला आताच तिकडं. हा मंदिर आहे ना, मारुती मंदिर. हा, श्री हनुमान मंदिर गायमुख पन्हेळी. मस्त कौलारू मंदिर आहे. बाबू तर कधीच्या मध्ये ते चहा ठेवू दे. पन्हेळी गावातील दगडांचं घर. दगडांचं आहे, विटांचा नाही, पूर्ण दगडांचं घर आहे. झोता जांबा दगडांचं बनवलेलं दिसतंय आणि भिंती दगडांच्या आहेत. डगरांचं घर आहे बोलू. साईडच्या भिंती पण पूर्ण दगडांच्याच आहेत. गावात फिरता फिरता काही नवनवीन किंवा
जुन्या गोष्टी दिसतात. आजची आता मस्तपैकी 10 रुपयाचा मोहरा घेते. त्यांच्या माणसाला केला ना फोन, या नंबर तर बोलतील आमच्या बैला 10 रुपये आता दिला बाप. नंबर गेला तर माननिशा कोंबडा. चला गायमुख पण हे गाव फिरून जाईल आमचं. आता आम्ही मांडीला गेले. पुढं कोणत्या तरी गावात जाणार आहोत. थोडीशी मंदिला रिलात गमेलात. ओ इदा बोल. बाका माणसं आहे का बायको माणसं हाल घालते. बरोबर का नाही रे? बरोबर आहे. बोल. पैसे पोरगा आहे ना, मी डॉक्टर करणीला बाबूला. काय ना हा काल एक आली होती मोठमोठे नाकरं घेऊन गेली वाटतो आम्ही. देव का जाऊ का हो. हिथं आम्ही एकटी खाणारी. कोण पण आली तरी 50 एकटी खाणारी. पण 50 रुपये असं बघताना 50 रुपये घेऊन त्याने काय किती खायचा. जे वीसचा आज वीसचा दिलेला. तर ते काढा नव्हती बनवण्यात इथे बनवणे. पान सुपारी खाल्ली का बेस वाटते काय? बाबा म्हणतो 5 पाच बरं वाटते काय. ए अगं हे किती आहे बघ. 10 रुपये आहेत. 10 होय. 10 जायला ईज झालं ना. काकडी बघून का मी कधी घेतात. काकडी धरवी येते इकडे. येतो काय काकडी खाते मस्त पैसून. तळेगाव बस स्टॉप. तर तळेगावला आल्या आणि तळेगावला मस्त आता शिव स्मारक जायला आहे. आई गेली तिकडं वरनच गेली. तिकडं वरती पण एक नवीन दुकान जायलं आहे. तसंच उतारले आणि तिकडून गावात गेले. मी आलो होतं कारण मला वडापाव खायचा आहे. त्याच्या अगोदर आताच नवीन झालेलं आहे शिवस्मारक. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण दर्शन घेऊया अगोदर. एकदम परफेक्ट जागावर शिवाजी महाराजांचा स्मारक बनवलंय. आता याच वर्षी बनवलं 14 मे 2025. भरपूर दिवसांनी आज काकांच्या इथला वडापाव खाणार आहे. 2 वडापाव द्या. मांदेली आणलीत. हो ओली आहेत. आत्ताच आलो. आई तिकडं वरनच गेली गावात. मी तर आलो. सुकत नाही मग आता वली मच्छी विकायला फिरता. पाऊस ना सारखा. 12 वाजलं दुपारचं. गेले विकायला मांदेली घेऊन. गावात गेले.
हो वाली म्हणलेली. तर मस्तपैकी खाल्ल्यात वडापाव आणि एक नंबर टेस्ट आहे. केव्हा आलो ना तर नक्की खात. बस स्टॉपच्या समोरच आहे. बाकी पेमेंट ऑफलाईन ना, फक्त कॅशवर होत आहे. तर मस्त पिंपलाच्या झाडाखाली शंकराची पिंडी पण आहे आणि इकडे दुसरा दुकान पण आहे. तिथं पण भेटतात वडापाव, किराणा माल वगैरे. गेलाच नाही तो गाडीत नको म्हणा देऊ. बारीक नाही तशीच आहे. मोठी दे मी एकटी आहे. गाडी दे. जाळी दिल्या 20 रुपयाची किती काय 20 रुपयाची. 50 ची नाही काढले. हो, 50 आहे. परवडती मामी. गाडी दे म्हणाची बारीक जाळी दिल्या. बारीक कर तुझी बारीक कर. बारीक नाही. अरे असे तो कोण हात घालून देणार आहे? नाही रे दादा, आपल्याकडे देतात कोण हात घालून? ती बारकी काय तुझी बारकी हातात काय मागे हे ते 20ची तरी देते इथं. म्हातारी माणसं अशीच जुनी माणसं. 20ची एवढी तरी दिली तुला. आता 20ची देणार पण नाही ती. मस्त आहे लाकडी तिकडं बाकडा. जुना वाटते एकदम. हा, घर पण जुना आहे वाटते पूर्ण. बाईचा बाबा काय एवढ्या दिवस येते तुला माहिती नाही. पोरगी आहे. तो लाईट नाही. त्याच्यावर तू ठेव आहे होती. नको बारीक आहे ते ती देतात 50 काय रुपये. देतात? दिली ती जाण करावी माणसाने. नाही नाही मामी, बरोबर. गप्पू गावाले. तिकडे पैसे ना त्या मधल्या भागात तो घर दिसता ना तो पुढचा हिरवा तिथे. तुमचं नाव काय? तुला हवी नको म्हणते. लाईट नाही काय? काय आवडते 2 टाइम खाईल ना. 2 टाइम. तळेगावचा गणेश मंदिर. आता पण ते का मस्त झाडा लावल्यात. जास्वंदी या दिवसाचा आहे. फुलांचीच झाड आहेत सगळी. आता पोपाय आहे एक. हो हो हो. चल पैसा एक इथं मातीचं घर आहे. जुना घर आहे. पायऱ्या मोठमोठीत झाल्यात. आजीचं घर दे का किती मोठं आहे. तिकडे बैसावला गेलेली वाटतं आजी. आज 1:15 वाजला आम्हाला विकता विकता. चोरवलीच्या गावावर पाऊस पडतोय आणि इकडे रस्त्यावर एकदम सुका सुका आहे. आणि तो पाऊस हातना देखावला भारी वाटते. तर आता येऊन परत कासेकोलला थोपल्यावर आम्हाला जो पाऊस वाटत होतो ना तो धुका होता. धुका अजून पुढे दिसते देखा तिकडं. हा पूर्ण धुका होता. आम्ही नुसतंच पण बराच टाइम थोपलेलो आणि देखतो पाऊस का नाही आहे, पाऊस का नाही आहे. शेवटी निघालो आणि हातपर्यंत आल्यावर आम्हाला समजला की धुकाच होता. पुढं पाऊस असण्याची शक्यता आहे आमच्या गावा इकडं. अजूनपर्यंत वाटतंय की पाऊस असू शकते तिकडं. आणि आता आम्ही थोपलेलो ते म्हणजे काल्या भोपल्यासाठी. आता भोपलं दिलेलं तो हातात ठेवून गेलेलो ना. तर आता जाताना आम्ही घेऊन जाणार घरी. मामा कुठं गेला होता? मंदिरात घेऊन जा. 12 वाजलं म्हणा पण सामान मग का पातवारीवर ना फिरलो. बायबल वरला गेले तर वरला गेलोस तू. दुपारचं चौकात 2:15 वाजता
आलो आम्ही आमच्या गावात. मलता मावशी पण भेटली आम्हाला गाड्यावर येताना मजगावात. जाळी आहे 300 रुपये झाले. तर घरा येऊन मस्तपैकी जेवायला बसलंय आणि जेवायला पण मस्त पापलेटची फ्राय, कोलबी, कांजी पण पापलेटचाच आहे आणि भाकरी. सगळी जण जेवायला बसल्या. इकडे निमावहिनी, म्हणजे निमावहिनीने जेवण बनवलंय सगळं. इकडे स्वस्तिक खेळतंय निमावहिनी, महादेव दादा आणि जगन दादा. शियाचा प्लेट आहे आता. शिया पलालाय.